कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी सौ V.A. रुकडीकर आपले स्वागत करते. आजच्या मननाचा विषय आहे नेत्याकडून नीतिपाठ. आजच्या मननाचा शास्त्रभाग 1 थेसलनी याचा 2 अध्याय 1-12 वचन आणि आजचे विशेष वचन, मी ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसेच तुम्ही माझे अनुकरण करा. 1 कोरिंथी याचा 11 अध्याय आणि 1 वचन. पवित्र शास्त्र शिकवते की देवाची प्रिय लेकरे म्हणून त्याचे अनुयायी बना. इफिसकरासपत्र याचा 5 अध्याय आणि 1 वचन. येशू त्याच्या पित्यासारखाच होता. येशूने शिष्यांना म्हटले, माझ्या मागे या. मत्तय 4:19. यानंतर 3री पायरी येते. प्रेषित पौल आपल्या विश्वासणाऱ्यांना सांगतो, मी जसे ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे तुम्हीही माझे अनुकरण करा. 1 कोरिंथी याचा 11 अध्याय आणि 1 वचन. देवाचे वचन आपल्याला शिकवते की ही साखळी मध्येच खंडित न करता पिढ्यानपिढ्या चालू राहिली पाहिजे. सतत धूम्रपान करणारा रडून विचारतो, का हे सांगू नका, कशी मोडावी हे सांगा. आम्हाला अशा व्यक्ती आवश्यक आहेत की जे स्वतःच्या उदाहरणाने आम्हा सांगू शकतील. बऱ्याच वेळा उपदेशक सांगताना आपण ऐकतो की माझ्याकडे पाहू नका, ख्रिस्ताकडे पहा. ही एक पळवाट व शुद्ध ढोंग आहे. धार्मिक नेत्यामधील असलेले ढोंगीपण पाहून ख्रिस्त आपल्या समकालीन लोकांना इशारा देतो.
जे काही ते सांगतील त्याप्रमाणे करा, परंतु त्यांच्या कृतीचे अनुकरण करू नका. मत्तई याचा 23वा अध्याय आणि 3रं वचन. याउलट संत पौलाने म्हटले आहे की, माझे अनुकरण करा. ज्या गोष्टी तुम्ही माझ्याकडून शिकला व ग्रहण केल्या, ऐकल्या व पाहिल्या त्याचे अनुकरण करा. फिलिप्पियरासपत्र याचा 3रा अध्याय आणि 17वं वचन आणि 4था अध्याय आणि 9वं वचन. ही नैतिक जबाबदारी प्रत्येकाची आहे की त्यांनी आपल्यातील लहानातील लहान व्यक्तीपुढे निर्दोष व स्तुतीस पात्र अशा जीवन पद्धतीचा आदर्श लोकांपुढे ठेवावा. लूक याचा 17वा अध्याय 1 आणि 2 वचन. याचा अर्थ असा नव्हे की आपण अगदी परिपूर्ण अशा नेत्याचे अनुकरण करण्यासाठी तपास करावा. आपण फक्त सर्वसाधारण मूल्यमापन करून त्याच्या जीवनाचे फलित काय हे शोधावे. इब्री याचा 13वा अध्याय आणि 7वं वचन. ज्या पुढाऱ्याचे अनुकरण करणार आहात त्यास प्रश्न विचारा. पवित्र शास्त्राला पूर्ण अधिकार आहे या तत्वाला तो बांधील आहे का? तो प्रार्थनाशील आहे का? विरुद्धलिंगी व्यक्तीपासून तो नेता स्वतःला दूर ठेवतो का? त्याची राहणी अगदी साधी आहे का? त्याच्या स्वतःच्या घरात शिस्त आहे का? आर्थिक व्यवहारात तो स्वच्छ व प्रामाणिक आहे का? प्रसिद्धी व आत्मस्तुती यापासून तो दूर आहे का? सर्व विश्वासणाऱ्यांना बरोबर घेऊन ऐक्यासाठी प्रयत्न करणारा आहे का? सुवार्ता जागतिक व्हावी असे त्याला मनापासून वाटते का? दुसऱ्या पिढीतील पुढारीपण करणाऱ्यांना तो प्रशिक्षण देतो का? ज्या नेत्याकडे हे सर्व गुण आहेत त्या नेत्याला स्वीकारणे अगदी सुरक्षित समजावे. प्रत्येक पुढाऱ्याकडे बरे वाईट गुण असतातच. कोणाकडे वरील सर्व गुण असणे शक्य नाही. नवा करार एकापेक्षा अधिक पुढाऱ्यांना का पुरस्कृत करते याचे एक कारण असावे असा माझा विश्वास आहे. तीत 1:5 आणि प्रेषितांची कृत्ये याचा 20वा अध्याय आणि 17वं वचन. यामुळे आपण एकाच व्यक्तीची व्यक्तिपूजा करावयास धजणार नाही. दुर्दैवाने आपण अनुयायापेक्षा जास्त चाहते, शिष्यापेक्षा अधिक भक्तत्व निर्माण केले आहेत. परमेश्वर दुसऱ्या पिढीतील पुढाऱ्यांना अभिषेक आणि अधिकार यांची वस्त्रे घालतो. जर ते पहिल्या पिढीतील पुढाऱ्याकडे नम्रतेने आणि विश्वासूपणे पाहून त्यांचे अनुकरण करतील, दुसऱ्या पिढीतील पुढाऱ्यांनी श्रमपूर्वक अभ्यास करण्यास स्वतःचे समर्पण केले पाहिजे. आपल्या हयातीतच संत पौलाने तिमोथेला प्रमाणपत्र खालील शब्दात बहाल केले: मी जसे देवाचे काम करतो तसेच तोही प्रभूचे कार्य करतो. 1 कोरिंथी याचा 16वा अध्याय आणि 10वं वचन. आपण प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, धन्य तारका, आजचा एक नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्याला जोडलेला आहेस याबद्दल आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानतो. दयाळू देव बाप्पा, आमची पात्रता आणि योग्यता नसताना देखील तू तुझी मुलं होण्याची आम्हाला संधी दिलीस. आम्हाला तू निवडलंस. तुझ्याशी बोलण्याची तू आम्हाला संधी देत आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. पवित्र परमेश्वरा, तुझं वचन वाचून त्याप्रमाणे वागण्यासाठी, तुझे अनुयायी होण्यासाठी तो आम्हाला ज्ञान दे, मार्गदर्शन कर आणि आमच्याद्वारे तू गाजविला जावास असे तू दयेनं आणि कृपेनं कर. आमच्या संगती तू राहा. तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गोड नावात मागते म्हणून एक पित्या. आमेन.